श्री विठ्ठल आणि गणपती बाप्पा मोरया। आज आमचे नकुल मामा, आज नकुल मामाचं भजन, नकुल मामाचं नाही, बुवा कुठे गेले आमच्या? आज आमचे बुवा विजय मामी यांचं भजन मंडळ आणि विजय मामीचं भजन आपल्या घराला आलेलं आहे। तरी फार फार धन्यवाद बरं का मामी आल्याबद्दल, आणि तुमच्या सर्व मंडळींची, आलेल्या सर्व मंडळींचं सुद्धा फार फार स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि ही सर्व मंडळी आली, खूप गोड असा भजन झाला आणि भजन सगळं यूट्यूब चॅनलला टाकणार आहे, काही काळजी करू नका। आणि मस्त भजन झालेलं आहे। आता लगेच मामा फराळाला बसायचं बरं का, लगेच फराळाला बसा, 0 मिनिटात फराळाला। रामकृष्ण हरी, वा चला फराळाला बसूया। त्या अगोदर माझा एक प्रश्न आहे, नकुल मामाला तो प्रश्न विचारतो परत मी। गणपती बाप्पाची स्थापना करतो आपण नाही का, तर त्याला आपण 2 दृष्टीने पाहू शकतो, एक म्हणजे व्यावहारिक दृष्टी, एक म्हणजे आध्यात्मिक दृष्टी। व्यावहारिक दृष्टी आम्हाला सांगायची गरज नाही, आध्यात्मिक दृष्टीने गणपती बाप्पाच्या स्थापनेबद्दल थोडं काहीतरी सांगा आम्हाला। गणपती बाप्पा ही जी सुरुवात आहे ही इंग्रजांच्या काळापासून आहे, आणि त्या काळामध्ये आपला जे नेते आहेत, आपले पुढारी आहेत, क्रांतिकारक आहेत, हे एकत्र येऊन देश स्वातंत्र्यासाठी विचार विनिमय करत असतात। ते एकत्र येऊ नये याकरता सरकारने त्यांच्यावर नियम लादला की कोणी एकत्र येऊ नये, जमावबंदी कायदा आणला। हा जमावबंदी कायदा पाडण्यासाठी किंवा आपल्याला एकत्र कसं येता येईल याकरता लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली। ही गणपतीसाठी त्या मखरामध्ये आपण एकत्र येऊन त्या गणपतीचा उपयोग किंवा दर्शनाचा उपयोग, एकत्र येण्याचा उपयोग देश स्वतंत्र करण्यासाठी करावा, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे। आणि हा गणपती म्हणजे त्याच्यावरून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। गणपती हा आपण ज्यावेळेस आणतो, आता पहा कुठल्याही तुम्ही चर्चमध्ये जा, मस्जिदमध्ये जा, त्या मिरवणुकीमध्ये अश्लील गाणे कुठेही वाजवत नाहीत, पण आपल्या मिरवणुकीमध्ये आपण बाई वाड्यावर चला, मला आमदार व्हायचं आहे, हे गाणे आपण मिरवणुकीमध्ये वाजवतो। वास्तविक पाहता गणेश हा भक्तीचा प्रतीक आहे, त्या मूर्तीकडून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे। गणपतीचं पोट मोठं आहे, आपल्याला सर्वांचे अपराध पोटामध्ये घालता आलं पाहिजे। माऊली महावर्ष संत ज्ञानेश्वर महाराज बोलतात, करी वाढ पोट समुद्र जेवी, तसा समुद्र सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, तसा गणपतीचं पोट जे आहे आपल्या सर्वांचा अपराध सामावून घेतो। पण गणपती कोणाला पावतो? माऊली बोलतात, जे तुझ्या विखी मूड तयाला घेतो वक्रतुंड, ज्ञानी यांचे तरी अखंड उजूचे हसी। जे गणपतीला जाणतात, मानतात, ओळखतात त्यांना गणपती प्रसन्न होतो। गणपतीचे कान मोठे आहेत, कशा करतायत की बाकीचे कोणतेही गणपतीच्या कानावर गोष्टी पडल्या तर ते जसं आपल्याला सुपासारखे हरपता आलं पाहिजे, तसं आपल्या कानावर वाईट गोष्टी आल्या तर आपल्याला दूर सारता आल्या पाहिजे, दूर सारता आल्या पाहिजे। याकरता गणपतीचे कान मोठे आहेत, म्हणून गणपती जो आहे हा भक्तीचं प्रतीक आहे आणि भक्ती करण्यासाठी गणपती आहे। त्याच्यासमोर आपण जुगार खेळतो, नाच गाणे करतो, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत। गणपती भक्ती करण्याकरता आहे, जुगार खेळण्याकरता नाही। आणि म्हणून माऊली जसं बोलतात की त्यांना कृपा होत नाही, त्यांच्यावर कृपा होत नाही, जे तुझ्या मुखी वीड मूड ते तुला जाणत नाहीत, मूर्ख आहेत। हा, पण ज्ञानियांचे तरी अखंड उजशी असी, जे तुला मानतात, ओळखतात, जाणतात त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न होतो। आणि आम्हाला तुम्ही या ठिकाणी भजनाची संधी दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। धन्यवाद, धन्यवाद, फार फार धन्यवाद। नकुल महाराजांनी फार गोड सांगितलेलं आहे का गणपतीची स्थापना का करावी आणि स्थापना केल्यानंतर काय करावं याची आपल्याला माहिती दिली। नंतर पूर्वी फोटोसाठी सज्ज झालेले आमचे महिला मंडळ, आमचे विजय मामीचे भजनी मंडळ सगळे एकत्र आले। बोला गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। तर आपल्या 2 सुगरणी, 2 चावा कशा आपल्याला भगर आमटी, दिरडे वगैरे केलेले आहेत। जाऊ बाई हो, मोठीच्या तुम्ही काय काय बनवले हो आपल्याला उपवासाकरिता, मंडळीकरिता? इथं छोटी जाऊ बाई काय सगळा जेवायला उपवासाला? मस्तपैकी बघा दिरडे केलेले आहेत आपले, मस्त बकरीचे दिरडे। आणि मम्मी अजून काय तुम्ही काय स्पेशल बनवलेस? उसल आमटी। वा, आमटी कशी झणझणीत आहे ना?
अरे वा, खूप छान. आता मस्तपैकी सर्व मंडळींना, आमच्या मातोश्री, आमच्या पत्नी, आमची छोटी सुनबाई, या सगळ्यांनी, मावशी, आमची मावशी, तुझ्या मुलं सगळा चाललंय आमचा घरांचा, नाही तर आमच्या घरांचा काही होणार नाही. आणि आमच्या आज काय बोलतात तिला, बघिणी आलेली आहे. बघिणी बहिणा किती लेट आली तू असं ते. आणि अशा प्रकारे सगळे आलेले आहेत. मस्तपैकी आता वाढायचं काम करा. झालं ना सर्व? आमटी 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 आमटी. या आमच्या बहिणीचा पोरगा तुशान, आमची सारथी दिदी. चला चला चला. गणपती बाप्पाचं आगमन का केलं जातं त्याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक दृष्ट्या पाहिलं, म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या पाहिलं, पारमार्थिक दृष्ट्या पाहिलं. त्याही व्यतिरिक्त आणखीन एक तिलकांनी जो गणपती जो आपला स्थापना केली गणपतीची लोकमान्य टिळकांनी, त्याचंही कारण आपण पाहिलं. पण त्याच्या व्यतिरिक्त एक छोटंसं कारण आपल्या छोट्या बुद्धीने, का गणपती बसल्यानंतर सगळ्यात पहिल्या 2-3 गोष्टी आपल्याला सांगतो मी. 3 गोष्टी आपल्या भारतात होतात. ते म्हणजे काय, तर पहिली गोष्ट म्हणजे आपला समस्त भारत हा स्वच्छ होतो. अरे समस्त भारत स्वच्छ होतो असं कसं काय, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. कारण की गणपती आता 15 दिवसांनी येणार आहे, तर प्रत्येक गावगावच्या पालिका, प्रत्येक शहरातल्या पालिका या सक्रिय होतात. हां, गणपतीचं आगमन होणार आहे, त्याच्यासाठी स्वच्छता करा. मग त्याच्यासाठी स्वच्छता करणं चालू होतं. गटार, नाळे, रस्ते, प्रत्येक गावातील घाण ही काढली जाते. आणि त्यासोबत आपल्या प्रत्येकाच्या घरातली लोक गणपती येणार आहे म्हणून 15 दिवस अगोदरच घरातली स्वच्छता करायला चालू करतात. या अनुषंगाने आपला संपूर्ण भारत हा गणपती बाप्पाच्या आगमनाने स्वच्छ होतो. हा पहिला पॉईंट. बरोबर का नाही? गणपती बाप्पा येणार आहे म्हणून आपण सगळं भारत स्वच्छ होतो. आणि दुसरं कारण, गणपतीमध्ये रुसलेले फुगलेले लोक, आपले नातेवाईक असतील, कोणी असतील, हे एकत्र येण्याचा हा दुसरा कारण, का जेणेकरून गणपती बाप्पा विराजमान होतो पण समस्त लोक आपली एकत्र येतात. काही राग असेल, काही असेल, सर्व विसरून एकत्र येऊन गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतात. हा दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट आता मला आठवत नाही, नंतर सांगेन, जसं आठवण तसं. चला, गणपती बाप्पा मोरया.